महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा यंदा 1 एप्रिल रोजी होतीये। यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी यंदाही सहसेवा ट्रस्टच्या वतीनं अन्नछत्र आयोजित केलंय। 30 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत ज्योतिबा डोंगरावरील गायमुखाजवळ अन्नछत्र सुरू असेल अशी माहिती ट्रस्टचे संचालक चिंतन शाह आणि चेतन परमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। सहसेवाच्या अन्नछत्राचं यंदा 26वं वर्ष आहे। समाजातील सेवाभावी आणि निरपेक्ष वृत्तीनं काम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन सहसेवा ट्रस्टची स्थापना केली आहे। या ट्रस्टच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। विशेषतः सहसेवा ट्रस्टनं सुरू केलेलं अन्नछत्र म्हणजे ज्योतिबा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी आधारवड असतं। यावर्षी 30 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत सहसेवाचं अन्नछत्र सुरू असेल असं चिंतन शाह आणि चेतन परमार यांनी सांगितलं। दरवर्षी सुमारे 2.5 लाखापेक्षा अधिक भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतात। सकाळच्या नाश्त्यापासून दोन्ही वेळचं जेवण, चहा, ताक असे विविध सुग्रास पदार्थ भाविकांसाठी मोफत उपलब्ध असतात। अत्यंत शिस्तबद्ध आणि स्वच्छता राखत सहसेवाचं यंदाचं 26वं अन्नछत्र आहे। त्याला अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी मदत केल्याचं सन्मती मिर्जे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला प्रमोद पाटील, मनीष पटेल, निखिल भिंगारडे उपस्थित होते।